तर लास्ट वीकमध्ये पार्थच्या स्कूलमध्ये हे जे आहे कॉम्पिटिशन तर ते होतं. तर पार्थच्या स्कूलमध्ये फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन होतं. जरी ते फॅन्सी ड्रेस असं नाव असलं कॉम्पिटिशनला, तरी त्यातून काही ना काहीतरी मुलांना शिकावं असाच हेतू होता. तर पार्थची जी स्कूल आहे तर प्री प्रायमरीची स्कूल आहे. तर त्याच्यामध्ये प्ले ग्रुप, नर्सरी, ज्युनियर के जी आणि सिनियर के जी असे क्लास आहेत आणि प्लस प्रत्येक क्लासला वेगवेगळे असे काही ना काहीतरी थीम दिले होते आणि त्याच पद्धतीने त्यांनी ते सेलिब्रेट करायचं होतं. आणि थीम याच्यासाठी की त्या मुलांना जे काही कॅरेक्टर त्यांनी प्ले केलेले आहे किंवा जे काही त्यांनी कपडे वेअर केलेले आहेत तर त्याच्याबद्दल थोडीशी माहिती द्यायची होती आणि मुलांनाही त्यातून काही ना काहीतरी माहिती घेता यावी म्हणून हे अरेंज केलं होतं. तर स्पारच्या स्कूलमध्ये असं खूप छान होतं की प्रत्येक वेळेस काही ना काहीतरी नवीन त्यांना शिकायलाही भेटतं आणि त्यांना नवीन काही ना काहीतरी असं गेटअप करणं किंवा काहीतरी वेगळं असं स्कूलमधून करायला भेटत असतं. त्यामुळे मुलंही खूप खुश असतात. आणि पार्थची जी थीम होती सिनियर के जीसाठीची, तर ते पौराणिकच्या कथा आहेत तर त्याच्यापैकी एखादं कॅरेक्टर घ्यायचं होतं. म्हणजे महाभारत असेल किंवा रामायण असेल तर याच्यामधलं. तर आम्ही श्रीकृष्ण आणि यशोदा असं घेतलं होतं. त्याच्यानंतर ते सगळं कॉम्पिटिशन झालं. थोडासा वॉक झाला की त्यानंतर त्यांनी मुलांचाही वॉक घेतला आणि मग सर्व मुलांना एकत्र एका साईडला घेऊन त्यांचे फोटोज वगैरे काढले होते. पार्थच्या काही लक्षात नाही आलं. त्याने वॉक केला आणि तो एकदम माझ्याकडे आला आणि नंतर मग त्याला तिकडे पाठवावं लागलं. त्यानंतर तिथे थोडेसे फोटोज झाले की मुलांना खाऊ पण दिला. म्हणजे मुलांनी एन्जॉयही केलं आणि छान असं थीम असं सेलिब्रेट केलं. तर असा होता एक सिंपल असा ब्लॉग.